बडबड गडबड. शाळेच्या सकाळी ढग अचानक काळे झाले तर तुझ्या मनात पहिला विचार काय येतो? छत्री कुठे आहे, बूट कुठे आहेत आणि डबा ओला तर होणार नाही ना? पण तोच पाऊस शाळेचा दिवस मजेदार प्रयोगशाळा बनवू शकतो. चला एका पावसाळी शाळेच्या दिवशी डोकावूया. आर्या दारात उभी आहे आणि रस्त्यावर पाण्याचे छोटे तळे चमकत आहेत. आई म्हणते, सावकाश चाल, कारण गुळगुळीत फरशी लपलेली घसरगुंडी असते. आर्या छत्री उघडते आणि ती छोट्या रंगीत छपरासारखी तिच्या वर चालू लागते. तिची पिशवी प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये झोपलेल्या पुस्तकांसारखी सुरक्षित राहते. शाळेत पोचताच मुलांचे बूट दरवाजाजवळ चिखलाचे छोटे नकाशे काढतात. शिक्षिका हसून म्हणतात, आज पावसानं आपल्याला 3 गोष्टी शिकवायला आणल्या आहेत. पहिली गोष्ट आहे तयारी. छत्री, रेनकोट, कोरडे मोजे आणि बंद डबा हे पावसाचे 4 मित्र आहेत. हे 4 मित्र असले की पाऊस राक्षस राहत नाही. तो फक्त थोडा ओला पाहुणा बनतो. दुसरी गोष्ट आहे निरीक्षण. खिडकीवरचे थेंब खाली येताना शर्यत करतात. मोठा थेंब लहान थेंबाला पकडतो आणि दोघे मिळून अजून वेगानं घसरतात. अशा छोट्या गोष्टी पाहिल्या की विज्ञान वर्ग खिडकीवरच सुरू होतो. तिसरी गोष्ट आहे काळजी. पाण्याच्या तळ्यात उडी मारणं मजेदार असते, पण रस्ता पार करताना डोळे आणि कान उघडे हवेत. ओल्या जिन्यावर हात रेलिंगला आणि पावले हळू. मित्राची छत्री विसरली असेल तर छत्रीत थोडी जागा वाटून घ्यायची. आता पाऊस फक्त पाणी नाही वाटत, बरोबर? तो आकाशातून येणारा संदेश आहे. तयार रहा, नीट पहा आणि एकमेकांची काळजी घ्या. मग शाळेचा पावसाळी दिवस सुट्टीसारखा आनंदी आणि धऱ्यासारखा उपयोगी होतो. लक्षात ठेवा, पाऊस शाळा थांबवत नाही. पाऊस शाळेला नवी गोष्ट शिकवतो. मुलांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या बडबड गडबड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या मजेदार गोष्टीत पुन्हा भेटूया. बाय बाय.